नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सुभेदार मंडळी अर्जुन आणि सायली घरातून अचानक गायब झाल्याने त्यांना टोमणे मारत असतात. प्रतिमा सायलीची बाजू घेते तेव्हा तिला देखील पूर्णाजी आणि कल्पना बोलून दाखवते. सायलीमुळे अर्जुन असं वागत असल्याचे सर्वांना वाटते. प्रताप चिडूनच अर्जुनला फोन लावणार तेवढ्यात ते दोघेही तिथे येतात. त्यांच्या अचानक गायब होण्याचा जाब पूर्णाजी विचारते. प्रतिमा प्रेमाने विचारते की इथे सगळं काळजी करत असताना तुम्ही सर्वांना सांगून जाणं गरजेचं होतं. तेव्हा अर्जुन सांगतो की मधुभाऊ खूप मोठ्या संकटात सापडले होते आणि त्यांना सुरक्षित ठेवणं गरजेचं होतं, म्हणून आम्ही कोणाला न सांगता निघून गेलो. मधुभाऊ मुळशीला आहेत हे समजल्याचं प्रियाने आधीच्या भागात भांगेच्या नशेत सायलीला सांगितलेलं असतं. तिच्या चुकीमुळे मधुभाऊ पळून जातात याचा राग मैपतला येतो आणि तो तिला बांधून ठेवतो. नागराज आणि मैपत दोघेही तिच्यावर खूप चिडतात. ती रडून रडून विनवणी करते की तिने हे मुद्दाम केलेलं नाही, ती भांग कधी प्यायली हेच तिलाच समजलं नाही, तो तिला गोळीच घालणार असतो. दुसरीकडे अर्जुन सांगतो की काही दिवस मधुभाऊ इथेच राहतील. तेव्हा अर्जुनला सगळे विचारतात त्याने एकट्याने हा असा निर्णय कसा घेतला. अश्विन म्हणतो की या घरात सगळे निर्णय चर्चा करून घेतले जातात. मधुभाऊंना सुभेदारांचे बोलण्याचे वाईट वाटल्याने ते तिथून जायला निघतात. तेव्हा सायली सर्वांना समजावते घरात कोणी राहायचं कोणी नाही हे सर्वांनी मिळून ठरवायला हवं, पण आता परिस्थितीच अशी आली आहे की मला मधुभाऊंना इथे आणावं लागलं. ती हात जोडून सर्वांना विनंती करते की काही दिवस मधुभाऊंना इथे राहू द्या. तिकडे मैपत विकृतपणे तो नागराजला मराठी गाणं लावायला सांगतो. गाण्याच्या प्रत्येक गोळीनंतर तो प्रियाला एक गोळी घालणार असं तो सांगतो. नाचत नाचत तो गोळ्या घालू लागतो. 5 वेळा त्याची गोळी चुकीच्या ठिकाणी लागते. 6व्यांदा नागराज त्याला अडवतो. ती रविराजची लेक आहे, पोलीस मागे लागतील, प्रकरण अंगाशी येईल असे सांगून नागराज त्याला अडवतो. मधुभाऊ सुटला याची नुकसान भरपाई तर करावी लागेल अशी धमकी देऊन तो निघून जातो. अर्जुन तिला हात जोडण्यापासून रोखतो आणि हे तिचंच घर असल्याचं म्हणतो. तेव्हा कल्पना सुनावते की अर्जुनने त्यांना कायदा दाखवल्याने तिने अर्जुन सायलीला राहू दिले. ती मधुभाऊच्या इथे येण्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करते. मधुभाऊंच्या बाबतीत जे काही झालंय तेही ऐकायला कोणी तयार नसतं. मधुभाऊही हात जोडून सर्वांची माफी मागतात. ते तिथून निघू लागतात. तेव्हा सायली त्यांना शपथ घालते आणि सांगते की तिने सांगितल्याशिवाय त्यांनी इथून निघून जायचं नाही. घरातील लोकांची बोलणी खायला तयार आहे, पण मधुभाऊंनी इथून कुठे जायचं नाही. मधुभाऊ तिचे वडील आहे, त्यांचा प्रॉब्लेम तिने आमच्या घरात आणू नये असं प्रताप सायलीला ऐकवतो. कोणत्याही बाहेरच्या माणसाची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही तयार नसल्याचे म्हणणे असते. कल्पना तर म्हणते की या घराचा आश्रम करून ठेवला आहे, कोणीही येतं आणि राहतं. या मुलीलाही सहन करायचं आणि तिच्या माहेरच्यांनाही सहन करायचं असं कल्पना म्हणते. त्यावर पूर्णाजी म्हणते की तिने घरी परत यायलाच नको होतं. हे सगळं पाहण्यापेक्षा ती बाहेरच राहिली असती तर बरं झालं असतं. तेव्हा अर्जुन मुद्दाम असे सुचवतो की पूर्णाजीने मग प्रतिमा आत्याकडे जाऊन राहावं. प्रतिमा म्हणते की मी नेलं असतं, पण सध्या जरा कठीण दिसतंय. प्रतिमाचं हे बोलणं ऐकून पूर्णाजीला वाईट वाटतं. त्यावर प्रतिमा म्हणते की पूर्णाई मला आनंदच होईल, पण रविराज किती चिडले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मी जर तुम्हाला माझ्या घरी घेऊन गेले आणि रविराजनी तुमची काही किंमतच नाही ठेवली तर त्यांचीच किंमत कमी होईल ना, मला ते आवडणार नाही. त्यावर कल्पना म्हणते की रविराज भाऊजींनी त्यांचा राग पूर्णाईवर काढला नसता, त्यांचं मन खूप मोठं आहे. त्यावर प्रतिमा म्हणते की मोठ्या मनाची माणसंही रागाच्या भरात काही बोलू शकतात. त्यांना कदाचित असं वाटेल की मी त्यांना परक्या माणसांची जबाबदारी घ्यायला मी तुम्हाला आई मानते, पण रविराज असं म्हणू शकतात ना की ती तुझी आई आहे, तिचा जर काही प्रॉब्लेम झाला तर तुझं तू बघ. रविराज समजूतदार आहे, तो असं बोलणार नाही असा विश्वास सुभेदार व्यक्त करतात. ज्या गोष्टी सुभेदार मंडळी सायलीला सुनावतात तेच प्रतिमा त्या सर्वांना बोलून दाखवते. कल्पना म्हणते की रविराज भाऊजी संस्कारी आहेत, ते प्रतिमाच्या मानलेल्या आईलाही आपलं मानतात. हेच टोक पकडून अर्जुन म्हणतो की मग सुभेदार फॅमिली संस्कारी नाही आहे का, स्वतःच्या सुनेच्या मानलेल्या वडिलांना आपलं मानू शकत नाही. तेव्हा प्रतिमा म्हणते की पूर्णाई मी बोलले ते तुम्हाला खटकलं ना, रविराज असा कोणता विचार करूच शकत नाहीत असं वाटलं ना, मग मधुभाऊंच्या बाबतीत आपण तसंच वागतोय हे नाही का तुमच्या लक्षात येत. अर्जुन प्रतिमा आत्याच्या मदतीने सर्वांना भावूक होऊन पुन्हा एकदा मधुभाऊंच्या तिथे राहण्याविषयी विचारतो. ती हेही सांगते की पूर्णाई माझ्या घरची दार तुमच्यासाठी कायम उघडी असतील. या बाबतीत माझ्या रविराज सर्वात जास्त विश्वास आहे. किल्लेदारांच्या घरात वयाचा अपमान कधीच होणार नाही आणि तो सुभेदारांच्या घरातही होऊ नये असं वाटतंय. अखेर मधुभाऊ पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरात राहतात.
मधुभाऊ त्यांच्या खोलीत पाठवल्यानंतर अर्जुन सर्व सुभेदारांना ऐकवतो की त्यांच्या अहंकारामुळे त्यांनी मधुभाऊंचा अपमान केला. सुभेदारांनी अर्जुन सायलीवर राग धरून ठेवल्याने ते पूर्वीसारखे चांगली फॅमिली राहिले नाहीत असं अर्जुन सुनावतो. नेहमी मदत करणाऱ्या सुभेदारांनी डोळ्यावर कोणती पट्टी बांधली आहे, त्यांची माणुसकी कुठे गेली आहे असं विचारतो. एवढं होऊनही प्रताप म्हणतो की आम्ही सायलीला सून मानलेलं नाही आणि त्यामुळे तिच्या गुन्हेगार बापाला घरात ठेवून घेण्याचा प्रश्नच नाही. तेव्हा अर्जुन चिडून सांगतो की ते गुन्हेगार नाही आहेत. अर्जुन त्या सर्वांना भावनिक साथ घालतो. सायली, अर्जुन, मधुभाऊंनाही समजावून सांगतात की त्यांनी सुभेदारांकडे निःसंकोचपणे राहावं.